आपलाच गर्भ भाड्याने दिला, असं काय घडलं तिच्यासोबत नक्की बघा तर चला सुरू करूया. माझं नाव नितीन. मी BAच्या शेवटच्या वर्षाला होतो. प्रिया माझ्याच क्लासमध्ये होती. प्रियाला मी BAच्या पहिल्या वर्षापासून ओळखतो. अजून आम्ही दोघे बोललेलो नाही, पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली, थोडं बाजूला होतोस का? तेवढंच मी तिला ओळखतो. म्हणजे माझा आणि तिचा काही खास असा संपर्क नव्हता, पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी गोष्ट. ती गोष्ट एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो. असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपतंय, चांगली नोकरी लागतंय आणि मी प्रियाच्या आईबाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेन. खरंच मी किती स्वप्नात जगायचो. कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटायची. पण रिस्क तर घ्यावीच लागते ना बॉस. जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. दररोज प्रियाला लपून पाहण्यात जी मज्जा होती ते सुख या जगात कुठेच नव्हते. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो. तिला मिळवण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती. ती या जगात वेगळीच होती, साधी होती. इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही. ती आणि तिचा अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची. तिला अभ्यास खूप आवडायचा. कॉलेजची मुली लेक्चर बंक करून फिरायला जायच्या. ह्या मॅडम सगळे लेक्चरला हजर. फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची. ती खूप साधी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची. एकदम शांत स्वभाव, अगदी मॅरेज मटेरियल होती ती. तिला पाहिलं की मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो. ती जाईल तिथे मी तिला लपून पाठलाग करायचो. एक विचित्र आणि वेगळं माझं प्रेम होतं तिच्यावर. एक दिवस तिच्या बेंचजवळ एक इंक पेन पडला होता. मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी पेनच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, तर ती एकच वाक्य बोलली, हा पेन माझा नाही. तिचं बोलणं मला कळालं नाही. मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली. कदाचित तिला कळलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय. ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोसं वाटायचं. कॉलेजला मी शिकायला कमी आणि तिला पाहायला जास्त यायचो. काही दिवस प्रिया आली नाही. मी खूप अस्वस्थ झालो. माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असंच मला वाटायचं. तेव्हापासून प्रिया माझ्या आयुष्यातून गायब झाली असंच वाटलं. मी तिला खूप शोधलं. कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो. ती एका बैठ्या चाळीत राहत होती. तिला वडील नव्हते. तिचा दरवाजा वाजवला आणि तो एक बाईने उघडला. मी, इथे प्रिया राहते का? बाई, इथे कोणी प्रिया राहत नाही. मला खूप आश्चर्य वाटलं. कॉलेजला पण खोटा पत्ता कसा दिला असेल? मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला FY BAला आहे. मी तिला पण भेटलो. मी, तू प्रियाची छोटी बहीण छाया आहेस का? छाया, नाही, माझी कोणी बहीण नाही. असं काय होतंय मला काहीच कळलं नव्हतं. खूप वेळ गेला. मी अक्षरशः मरूनच गेलो होतो. प्रिया कुठेच सापडली नाही. माझे सगळे प्रयत्न संपले. कॉलेज संपलं. नंतर मी MA केलं, पण प्रियाला विसरू शकलो नाही. नंतर मी एक कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आता नोकरीला लागून 2 वर्ष झाले होते. घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले. दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली. मुलीही खूप पाहिल्या, पण या किंवा त्या कारणावरून मी मुली रिजेक्ट करायला लागलो. एक दिवस मी आणि माझा मित्र रोडच्या कडेला गप्पा मारत होतो. त्याचं बोलणं चालू असतानाच
माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी प्रियाला पाहिलं. मी बारकाईने पाहिलं तर ती प्रियाच होती. अर्जंट काम आलं म्हणून त्याला सांगितलं आणि मी धावत तिच्या मागे आलो. मी पळत पळत सगळीकडे शोधलं पण ती गायब झाली होती. खरंच ती होती का तो माझा आभास होता हेच कळलं नव्हतं. उशीर झाला म्हणून घरातल्यांचे फोनवर फोन येत होते. मी आईचा फोन उचलला. आई म्हणाली, कुठे आहेस तू? मी म्हणलो, अगं आमच्या कॉलेजमधले सर वारले, मला तिथं जावं लागल. आई म्हणली, बरं बरं घरी आल्यावर बोलू. थापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे. मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली. तिथून एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे प्रिया होती. किती वर्षानंतर तिला पाहिलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज कुठेतरी हरवलं होतं. एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती. मी शांत झालो. काहीच सुचत नव्हतं. मी प्रियाला हाक मारली, प्रिया. तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळवून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला. मी तो दरवाजा ठोकला. तिने तो उघडला. मी म्हटले, अगं प्रिया, मी नितीन. ओळखलं नाहीस का? प्रिया म्हणाली, नाही, मी नाही ओळखलं आणि मी प्रिया नाही. मी म्हणलो, काय? तू असं का बोलतेस? मी तुला चांगलं ओळखतो. तुझा चेहरा मी विसरू शकत नाही. 4 वर्षापूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस ना, आता भेटते? प्रिया म्हणाली, अहो माझं नाव सुधा आहे. मी म्हणलो, शक्यच नाही. प्रिया, तू अशी का वागतेस? अगं मी तुझ्यावर. प्रिया, नितीन तू इथून जा. तू मला का टाळतेस? तुला या मुलीची शपथ. प्रिया, हो मीच प्रिया. तू कॉलेज का सोडलंय? ही मुलगी कुणाची? तू कुठे गायब झालीस? तुझ्या घरातले तुझी ओळख का लपवत आहेत? प्रिया म्हणाली, ही माझी मुलगी आहे. मी म्हणलो, काय? तू लग्न कधी केलंस? प्रिया मोठ्याने रडायला लागली. मी म्हटलो, काय झालं, नीट सांगशील का? प्रिया म्हणाली, माझं लग्न नाही झालं. मी म्हणलो, मग ही मुलगी कुणाची? प्रिया म्हणाली, हिला जन्म मीच दिलाय, पण मी हिची खरी आई नाही. मी म्हटलं, तू वेडी झालीस का? प्रिया म्हणाली, मी तुला सगळं नीट सांगते, तू फक्त शांत हो. मी म्हणलो, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. का केलंच असं? माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो. 4 वर्षे मी तुझ्या आठवणीत वेडा झालो होतो. प्रिया म्हणाली, मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर प्रेम होतं, पण आता सगळं संपलं. आयुष्य कुठेतरी हरवलंय. मला माफ कर. मी का असं केलंस? प्रिया म्हणाली, कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं तिला कॅन्सर आहे, तिचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च होईल. आमची परिस्थिती खूप खराब होती. राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होतं. हा ऑपरेशनचा खर्च कुठून देणार? पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आई जिथं नव्हती आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी मला विचारले की पैसे जमा झाले का ऑपरेशनचे. मी नाही बोलले. तेव्हा ते बोलले की अगं तुझा पैशांचा प्रॉब्लेम मी सोडवतो, तू मला उद्या भेटायला ये. मी लगेच चालेल बोललेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले. मी म्हटले, नमस्कार डॉक्टर. डॉक्टर म्हटले, ए बस. मी म्हटले, तुम्ही माझी मदत करणार आहात का? मी तुमची खूप आभारी आहे. मी नोकरीला लागली की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देईल. डॉक्टर म्हटले, नाही, तू शांत ऐकून घे. डॉक्टर, हे बघ, जग स्वार्थी आहे. या जगात कोणी कुणाला अशीच मदत करत नाही. त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतोच. मी म्हटले, मी समजले नाही. डॉक्टर म्हटले, मी तुला नीट सांगतो. एक विवाहित कुटुंब आहे, खूप श्रीमंत आहे. त्यांचं लग्न होऊन 5 वर्ष झाली, पण अजून त्यांना मूलबाळ नाही. त्यांना स्वतःचं मूलबाळ हवं आहे,
तर ते मूल तू त्यांना देशील का? मी म्हटले, शी डॉक्टर, तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय. माझं लग्न नाही झालं त्याचा अर्थ इतका वाईट घेतला. माझ्या भविष्याची वाट लागेल. शी, मी असं काही करणार नाही. मी निघते. डॉक्टर म्हटले, अगं तुला काही वाईट करायचं नाही. तुला या बदल्यात 6 लाख रुपये मिळतील. मी म्हटले, देह विक्री करून असा पैसे मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमावला असता. मला हे मान्य नाही. डॉक्टर म्हटले, अगं बाळा, तुला देह विक्री करायला नाही सांगत. मी म्हटले, मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार? डॉक्टर म्हणले, हे विज्ञान आहे. सरोगसी करायची. सरोगसी म्हणजे स्त्रियांचा गर्भाशय भाड्याने घेणे. स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषांचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशियल फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ 9 महिने वाढू दिला जातो. 9 महिन्यानंतर ते नवजात मूल पती पत्नीकडे सोपवले जाते. नंतर त्यांचा आणि तुझा काही संबंध नाही आणि हे लीगल आहे. प्रिया म्हणाली, बापरे, असं पण असतं? डॉक्टर म्हणाले, तू तयार झालीस की तुला 2 लाख मिळतील. नंतर 7व्या महिन्यात तुला 2 लाख आणि बाळ दिल्यानंतर 2 लाख. विचार कर. मी म्हटले, मला थोडा वेळ हवा. डॉक्टर म्हणले, तुझ्याकडे वेळ खूप आहे आईचं ऑपरेशन करायला. आणि हो, ही गोष्ट कुणाला सांगू नको. मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं. सगळी माहिती खरी होती. भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चालली होती. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते. सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल. 2 दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टर म्हणाले, ज्यांना बाळ हवाय त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे ते सांगितलं. ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील. शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये देतील. तुझी पूर्ण काळजी, तुझं खाणं पिणं, 9 महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत. विचार कर, एवढी चांगली ऑफर भेटेल? मी म्हटले, मला थोडा वेळ हवाय. डॉक्टर म्हटले, बघ तूच ठरव आणि मला फोन कर. मला हे ठीक वाटत नव्हतं. काहीच कळलं नव्हतं पण माझ्याकडे पर्याय नव्हता. शेवटी मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला. माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं. आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला. मी एक नोकरी लागल्याचा बहाणा करून घरातून निघाली. मी डॉक्टरांकडे गेले. आम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरू झाली. मला एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं. तिकडे नोकर चाकर होते. मोठं गार्डन होतं. मला सगळं सुरक्षित वाटत होतं. मी काय खायचं, कसं राहायचं हे शिकवण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होते. 3 महिने गेले. माझी सोनोग्राफी झाली. सगळं ठीक होतं. मी एक माता झाली होती. बाळाची हालचाल आता जाणवत होती. या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी घेण्यात आली. मला असं वाटत होतं की मी कोणी राजकन्या आहे. सर्व नीट चालू होतं. घरात मी आठवणीने फोन करत होते. म्हणता दिवस सरकत होते. आता पोट दिसून येत होतं. 7वा महिना सुरू झाला. मी पैशासाठी डॉक्टरांना फोन केला पण डॉक्टरांनी टाळाटाळ केली. म्हणून मी हॉस्पिटलला गेले व त्यांच्याशी बोलले. डॉक्टर म्हणाले, अगं जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होतं त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतोय. आता त्यांना या बाळाची गरज नाही. त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. मी खूप समजूत काढायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. क्षणातच सगळं संपलं. हे काय करून बसले? मी काय करू आता? डॉक्टर म्हणाले, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी म्हटले, काय नीट व्हायचं राहिलंय? माझं सगळं आयुष्य संपलंय. मला मरण्याशिवाय पर्याय नाही आता. डॉक्टर म्हणले, अगं संजीवनी, असं काही करू नको. अगं आपण कोर्टात जाऊ. तुला तुझे पैसे मिळतील. या बाळाला जन्म दे. त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू. सगळं नीट होईल. मी म्हणले, वा डॉक्टर, तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला असली भीक नकोच. जे सगळ्यांपासून लपवायचं होतं ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार? नको मला असला न्याय. यापेक्षा मरण बरं. तेव्हा जाणवलं ही दुनिया किती स्वार्थी आहे. बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होते. आता नाही तर दिल आश्रमात फेकून मी त्याच अवस्थेत घरी आली.
मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारून घेतला. मला घराबाहेर काढलं. मी सगळं घडलं ते तिला सांगितलं, पण तिला पटलं नाही. तिचं एकच गोष्ट म्हणाली, मी मेले असते तर काय झालं असतं? तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले होते? तू आजपासून आमच्यासाठी मेलीस. तुला या घरात जागा नाही. तेव्हा घर सोडलं. नंतरच आयुष्य खूप बदललं. लोकांच्या बघण्याचा नजरा बदलल्या. कुठेही जगणं कठीण झालं होतं. पण आता बाळाशिवाय माझं कोणी नव्हतं. एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता. मी तिथे गेले. मला तिथे खूप चांगली माणसे भेटली. त्यांनी माझी काळजी घेतली. मी पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं. ही गोड परी तिथेच जन्माला आली. मी माझं शिक्षण पूर्ण केलंय. माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली. अनाथ आश्रम माझं घर झालं. पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं, कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता. मी कशीबधी तिथून सटकले आणि आता इथे राहते. कोण नाही माझं. परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही, म्हणून मी घरची काम करायला लागली. काम करता करता मला परीला पण वेळ देता येऊ लागला. आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते. जे मला नाही मिळालं ते मला हिला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेन. प्रिया रडायला लागली. मी म्हटले, प्रिया तू रडू नकोस, प्लीज तू माझ्याशी लग्न करशील का? प्रिया म्हणाली, काय? मी म्हणलो, मी परीसोबत तुला आपलंसं करेन. परीला वडिलांचं नाव देणं. तू आई नसताना आई बनू शकतेस, तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत? प्रिया म्हणाली, नको नितीन, माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको. तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाहीत. मी माझ्या आयुष्याची वाट लावली. मी म्हणले, बरं मी निघतो. प्रिया म्हणाली, मला माफ कर नितीन. काय माहिती, प्रियाला भेटून मला एक सुख मिळालं होतं. मी घरी आलो. घरी माझे सगळे वाट बघत होते. मी घरी येताच आई म्हणाली, हे घे पाणी. कशामुळं सर वारले रे? मी म्हणलो, आई मी खोटं बोललो. आई म्हणाली, अरे काय खोटं बोलला? मी म्हणलो, मी प्रियाला भेटायला गेलेलो. बाबा म्हटले, कोण प्रिया? मी म्हटले, माझं प्रियावर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे. आई म्हणाली, काय? लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस? आईने खूप मारलं आणि खूप रडायला लागली. बाबांनी खूप शिव्या दिल्या. घरात सगळे माझ्यावर नाराज होते. 2 दिवस माझ्याशी कोणीच बोललं नाही. मी पण माझी कपड्यांची बॅग भरली. घरात सगळे बसले होते. मी म्हटलं, माझ्याकडून चुकी झाली, ती मला मान्य आहे. मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय. मी घर सोडून जातोय. माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. त्यांना हे सांगता सांगता मी घर सोडलं. आज मी एका मुलींसाठी माझ्या आईबाबांना सोडलंय. मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही. पण आता परीला माझी गरज आहे. देवाला कळेल माझ्या मनातलं. प्रियाला भेटलो. तिला सांगितलं, माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होतं, आता पण प्रेम आहे. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे. ती हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बाबांचा होता. बाबा म्हणले, स्वतःला जास्त शहाणा समजू नकोस. कोण काही बोललं नाही म्हणून जास्त शहाणपण गाजवू नकोस. त्या पोरीला घरी घेऊन ये आत्ताच्या आता. मी प्रियाला आणि परीला घरी घेऊन आलो. आई म्हटली, पोरी माफ कर, आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली. माझी नात कुठं आहे? अगं पण तू तरी याच आमच्याकडे. हा सगळा त्रास एकटा सहन केलास. तुझे आई बाबा कुठे आहेत? मी म्हटले, तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं. आईने परत एक कानाखाली दिली. आई, तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं. आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो. आणि नितीन, तुला घर सोडायचं असेल तर जा. माझी सून आणि नात माझ्यासोबतच राहील. मी म्हणले, आई बाबा मला माफ करा. आईने रडत मला घट्ट मिठी मारली. आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. प्रिया म्हटली, तू घरात खोटं का बोललास? मी म्हणलो, मला अरे तुरे करायचं नाही, अहो जाहो करायचं.
आता तू हक्काच्या घरात आहेस. प्रिया म्हणाली, का हो तुम्ही असं का केलं? स्वतः वाईटपणा का घेतला? मी म्हटलो, मुलं कितीही वाईट असली तरी आईवडिलांसाठी गुणीच असतात. ते माझी कोणतीही चूक हसत गिळतात. तू तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टीला जन्म दिला. या खोट्यामुळे मी कुणाचंही नुकसान केलं नाही. इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्यात ज्या झाकण्यात आल्या. मी कुणी देव माणूस नाही, पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होतंय? प्रिया म्हणाली, मी खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला. तुमचं कुटुंब पण छान आहे. मी म्हटलो, तुमचं नाही आपलं. काही दिवसानंतर आमचं लग्न झालं. सगळे खुश होते. आता आम्ही दोघे नोकरी करतो. या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. काही वर्षांनी प्रियाला डॉक्टरांचा परत फोन आला. डॉक्टर म्हटले, प्रिया बोला डॉक्टर. डॉक्टर, खुश खबर. अगं त्या दोघांचं परत जुळलंय आणि त्यांना ते बाळ हवंय. त्या बदलात ते लगेच 1 कोटी द्यायला तयार आहेत. प्रियाने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.